अहमदपूरचे पूर्ववत नाव राजूर झालंच पाहिजे. अहमदपूरचे पूर्ववत नाव राजूर झालंच पाहिजे. अहमदपूर शहरात असलेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर आहे आणि बघू शकता हे तुम्ही जी मंडळी आहे, बजरंग दलातील कार्यकर्ते असतील किंवा विश्व हिंदू परिषदेमध्ये काम करणारे हे कार्यकर्ते जे आहेत, मागच्या अनेक दिवसापासून मागणी लावून धरलेली आहे. ती म्हणजे अहमदपूर शहराचं नाव पूर्ववत झालं पाहिजे आणि ते म्हणजे राजूर असं या शहराचं नामकरण झालं पाहिजे. या मंडळींची ती मागणी आहे. नेमकंच त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. नेमके त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ॲडव्होकेट स्वप्नीलजी फत्ते माझ्यासोबत आहेत. अनेक दिवसापासून मागणी धरलेली तुम्ही आहे, काय प्रतिक्रिया आहेत? आजपर्यंत जी मागणी होती त्या मागणीला कुठंतरी त्यांनी दुजोरा देऊन 1-2 अर्ज आहेत, 10 अर्ज आहेत, 15 अर्ज आहेत, अशा पद्धतीचं त्यांचं वागणं होतं नगरपालिकेचं. आज बघायला गेलं तर आम्ही 16 ग्रामपंचायतचे ठराव आणि 45 प्रतिष्ठित नागरिक संस्था आणि सर्व पक्षाच्या सदस्यांचे निवेदन दिलेत. त्याचबरोबर आज 10,200 हे निवेदन आम्ही फॉर्म भरून दिलेले. त्याच्यासोबत आधार कार्डांचे नंबर, त्यांच्या स्वाक्षरीही दिलेले आहेत. यावरती कुठंतरी आता निर्णय व्हायला पाहिजे आणि प्रखर भूमिकेमध्ये आम्ही ही मांडायला तयार आहोत. आणि आमचं नाव, आमच्या शहराचं नाव, आमच्या तालुक्याचं नाव जे पूर्वीचं होतं ते राजूर व्हावं हे आमची आता भावना आहे. स्वप्नीलजी, माझा प्रश्न असणार आहे, कसलाही भेदभाव नाही, सगळे हिंदू मुस्लिम बांधव एकत्र राहतात, परंतु आता का गरज पडते राजूर असं नावाची? हा उत्तम प्रश्न आहे तुमचा. भेदभाव आणि मुस्लिम बांधव सगळे जरीही इथं राहत असतील तर तुम्ही जर नकाशा लावून, जर तुमचा महसूलचा नकाशा लावून तुम्ही जर म्हणत असताल की हे नकाशा आणि या नकाशाच्या गटामध्ये माझी जमीन आहे, तर त्या नकाशावर बघायला गेलं तर पूर्वीचं नाव राजूर आणि वरवाळ आहे. आता राहिली दुसरी गोष्ट, आम्ही कुणाचं मन दुखवण्यासाठी किंवा कुठली जातीय विचारसरणी बदलण्यासाठी हा निर्णय घेतलेला नाही. आम्हाला जे आमच्या हक्काचं आहे, आमच्या अस्मितेचं आहे, आमची जी काही मूळ नाव आहे, माझ्या वडिलोपार्जित पासून मी जी नाव ऐकत आलेलं आहे, या सर्वांनी सगळ्यांनी जे नाव ऐकलेलं आहे ते नाव आमचं मागणी आहे, दुसरं काय नाही. अतिशय महत्त्वाच्या विषयावरती ही बाईट सुरू आहे. मधुकर धडे यांनी जो कागद दाखवला त्याच्यामध्ये आहे उल्लेख, राजूरच्या पुढे एक शब्द जोडण्यात आलाय, कसबा राजूर उर्फ अहमदपूर, परंतु तुम्ही फक्त राजूर म्हणताय. मग हे कसबा राजूर असं व्हावं वाटत नाही का? कसबा म्हणजे एकोपा जे राहतो त्या एकोप्याला कसबा असं म्हणलं जातं. आज हे कसबा राजूर जे आहे, कसबा राजूर म्हणजे जसं चवाटी राहते, जी बैठक असते चावडी, तशा पद्धतीची आज ही चावडी आपल्या राजूर शहरामध्ये आहे. ग्रामदैवत हनुमान मंदिरामध्ये 2 हनुमान आहेत, त्याचं विश्लेषण तर साहेबांनी केलेलंच आहे. तर त्याच्या समोरलं जे आहे, त्याच्या समोर जे आता जे कब्जे आहेत, ते दुकानं आहेत, त्याचं आजही तुम्ही नगरपालिकेला जर अटक काढून बघितलात, ग्रामदैवत हनुमान मंदिरा समोरील भीमनगरच्या शेजारी आजही कसबे राजूर या नावानं आटा आहेत. आणि हे आज तुम्ही जर बघायला गेलात तर हे तारीख बघा 6/10/2025, 4 दिवसाखाल्ला अर्ज आहे बरं. आणि तुम्ही उद्याच्यालाही जाऊन सनी जर भूमी अभिलेख मध्ये जर गाव नकाशा जर मागणी केलात तर गाव नकाशाचं नाव कसबा राजूर उर्फ अहमदपूर. कसबा म्हणजे एक गाव, पहिल्या ह्या शब्दाला कसबा म्हणण्यात येत होतं म्हणून त्याचं गाव. आता पहिलं गावाचा हे शब्दाचा उल्लेख केला जात नव्हता त्याच्यामुळं. आणि हे विविध संघटना पक्षाने लेटर पॅड आणि ठराव घेऊन दिलेले आहेत. त्याच्यामुळं आज पूर्ण जनतेची मागणी आहे. हे पहिल्या टप्प्यामध्ये आज आपण 10,200 नाव व 100 संस्था, पक्ष, आणि ह्याच्यामध्ये सर्वच पक्ष आहेत, असं नाही की हे पक्ष आहे ते पक्ष नाही, शाळा संस्था जे आहेत सर्वच विविध पक्ष काय आणि डॉक्टर्स ह्यांचे एवढे लेटर पॅड आहेत. याच्यामध्ये जर बघायला गेलो तर तुम्ही येऊ का, किती गावांचा ठराव आहे, किती संस्था आहेत, काय हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील. डॉक्टरांचे नावं सुद्धा आहेत ह्याच्यामध्ये. काय यांनी स्वतः लेटर पॅड मध्ये लिहून दिलंय आपल्याला की पूर्वत नाव राजूर करण्यात यावे. आता जो काही आमचे जे बांधव आहेत मराठा समाजांचे, ज्यांच्यावरती हैदराबाद गॅजेट जे पास झालेलं आहे, त्या हैदराबाद गॅजेटमधनं त्यांना आरक्षण देण्याचा जो विषय झालेला आहे, त्या हैदराबाद गॅजेटचा जर विषय बघायला गेला तर हैदराबाद गॅजेट आम्ही आज तुमच्या समोर आणलेलं आहोत. 2 मिनिट. हैदराबाद गॅजेट आम्ही तुमच्या समोर आणलेलं आहोत. ह्या गॅजेटमध्ये 1905चं गॅजेट आहे. याच्यामध्ये
आम्ही इथं बघितला तर हे राजूर वरवाळ ह्या गॅजेटमध्ये 10 वेळेसचा उल्लेख आहे. याच ह्याच्यातनं आम्ही असं सांगतो जिथं हैदराबाद गॅजेट लागू होऊ शकते किंवा हैदराबाद गॅजेट जिवंत असू शकते तिथं राजूर वरवाळ ही नाव जिवंत असलं पाहिजे, ती लागू व्हायला पाहिजे असं आमची मत आहे. अंमलात आणा. त्याचबरोबर माझ्यासोबत संपन्न कुलकर्णी आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. सर, शहराचं नामकरण करण्याचा तुम्ही जो जंग बांधलेला आहे आणि एकीकडे मागच्या संघर्षामध्ये मुस्लिम बांधव देखील होते, परंतु आता ते दिसत नाहीत, काय कारण? एक विषय असा आहे की याच्यात हिंदू मुस्लिम हा भाग आणणं चुकीचं आहे. कारण निजाम हा एक आक्रांता होता, हे सगळ्यांनाच माहिती आहे. ज्याने अतोनात छळ केले, अतोनात महिलांचे असतील किंवा शेतकऱ्यांचे सगळ्याची लूटमार केली. आज बरेच जण म्हणतात की त्यांनी 5 टन सोनं देऊन गेला, काहीतरी देऊन गेला, पण ते लुटलं कुठून होतं? ते आपलंच लुटलेलं सोनं होतं, तो देऊन गेला. त्यांनी काही उपकार केले नाहीत आपल्यावर. आणि ह्याच निजामाच्या दुष्ट स्मृती म्हणजे हे अहमदपूर नाव आहे. त्यांनी हे कशासाठी करून ठेवलं? आम्ही अहमदपूर हे जे विषय आहे हा ह्या ठिकाणी आणण्याचाच विषय असा आहे की त्यालाच ही भांडणं लावायची होती. तर आम्ही जे मागतोय ते आमचा विषय दुसरा नाही, आमचा धार्मिक हा विषय नाहीच आहे. याच्याशी धार्मिकता आमची कुठंच जुडलेली नाही आहे. आमचा फक्त एक विषय आहे की आमचं जे पूर्ववत आहे, जे आमचं संचित होतं ते मूळ आम्हाला परत करावं, ध्यानात यावं. आम्ही नवीन काहीही मागत नाहीयेत. जे आज नावं कुठं बदलण्यात आली किंवा काही नावं देण्यात आली, अहिल्यानगर असेल किंवा कोणतंही असेल, संभाजीनगर असेल, पण ह्या ठिकाणी तुम्ही नावं दुसरी दिलीत. पण आम्ही जे आहेत आमचं ते मागतोय आम्ही, आमची मागणी दुसरी नाही, एवढंच सांगायचं. सरकारला जे मागतात लोक ते सरकारकडून दिलं जात नाही. आता सध्याच्या स्थितीमध्ये तुम्ही बघताय, लाडकी बहीण योजना कोणी मागितली नव्हती कोणत्याही बहिणी, परंतु लाडकी बहीण योजना राबविण्यात आली. शेतकऱ्यांना इकडे शेतकरी कर्जमाफी मागतोय, पाहिजे तशी कर्जमाफी होत नाही. मग तुम्ही हे नाव बदलायचं म्हणून सांगता, तुमच्याकडे किती गांभीर्याने लक्ष देईल असं वाटते? सरकारची धोरणं काय आहे ती सरकारला माहिती. सरकारला काय करायचंय किंवा काय राजकारण करायचंय आम्हाला याच्यात जायचं नाही. त्यांचा राजकीय तो भाग त्यांनी तो राबवावा. पण आम्ही जे मागतोय हा आमचा एक सामाजिक इश्यू आहे. आमचा ह्याच्या बाबतीमध्ये कुठलीही असा दुजाभावाची नाही. सरकार करेल, आम्ही सरकारच्या मागे लागू, आम्ही सरकारकडे मागणी करू. एक नाही, अजून ह्याच्यानंतर आम्ही परत तेवढेच अर्ज आणून आम्ही इथं दाखल करू. आज 10,000 आले असतील, उद्या अजून 10,000 येतील, 20,000 येतील, 25,000 येतील. हे सगळे लोक स्वतःहून आणून द्यायला लागलेत आमच्याकडे की बाबा हे करा. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा. न्यूज लाईव्ह करिता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.